नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये। नवरात्रीमध्ये देवीची घटस्थापना झाली की देवीसाठी हमखास तांबूलाचा नैवेद्य दाखवला जातो आणि जितका मान देवीसाठी करण्यात आलेल्या गोड पदार्थांच्या नैवेद्याला असतो तेवढाच मान तांबूलाचा देखील असतो। आणि आपण नवरात्रीच्या दिवसात अनेक धार्मिक कार्यक्रम करतो आणि या काळात घरी येणाऱ्या महिलांना देखील हा तांबूल किंवा आपण विड्याचं पान देतो। त्यामुळे हा तांबूल नवरात्रात हमखास लागतोच। पण हा विडा किंवा तांबूल तर आपण नेहमी करतोच, पण बऱ्याचदा काय होतं, माहूर गडावर मिळतो तसा छान सुवासिक हा तांबूल होतच नाही। तर आता नवरात्री निमित्त घरी तांबूल करण्याचा तुम्ही जर विचार करत असाल आणि आपल्या घरचा तांबूल थेट माहूर गडावर मिळतो तशाच चवीचा व्हावा असं वाटत असेल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। तर आज मी अगदी घरच्या घरी माहूर गडावर जसा तांबूल भेटतो सेम त्याच चवीचा आणि सुवासिक हा मी देवीच्या नैवेद्यासाठी तांबूल बनवतेय। करायलाही झटपट होतो आणि एकदम चविष्ट आणि सुवासिक देखील होतो। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर हा तांबूल बनवण्यासाठी आपल्याला 25 ते 30 विड्याची पाने लागतात। तर इथे साधारण मी 25 फ्रेश अशी विड्याची पाने घेतलेली आहेत। आता काही ठिकाणी याला नागिनीची पाने देखील म्हटलं जातं। आता ही पाने अगोदरच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत आणि नंतर एका सुती कापडाने कोरडी करून घेतलेली आहेत। आता ही पाने स्वच्छ धुवून कोरडी करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जर पाने थोडीशी ओलसर राहिली तर हा तांबूल लवकर खराब होतो, तो जास्त काळासाठी टिकत नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम हिरवीगार फ्रेश इथे मी विड्याची पाने घेतलेली आहेत आणि स्वच्छ पुसून घेतलेली आहेत। आता तुम्हाला एकही पान इथे खराब दिसत नसेल आणि ओलसर दिसत नसेल, अशाच पद्धतीने आपल्याला ही पाने तांबूल बनवण्यासाठी पाहिजे। आता काय करायचं आहे, सर्वात अगोदर आपल्याला या पाण्याची देठं तोडून घ्यायची आहेत। आता कोणी कोणी हा तांबूल बनवण्यासाठी देठ पण काढतात आणि जो पानांचा पुढचा जो शेंडा आहे तो शेंड्याचा भाग देखील काढून घेतात। तर इथे मी शेंडा न काढता फक्त या पानांची देठ काढून घेणार आहे। आणि सर्व पानांची देठ काढून घेतल्यानंतर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही साहित्य टाकायचं आहे आणि हे साहित्य आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। तर सर्वात अगोदर इथे मी जे साहित्य घेतलेलं आहे ते सर्व एका चमच्याने मोजून घेतलेलं आहे। त्यासाठी इथे तुम्ही कोणताही चमचा सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य सर्वात अगोदर नाश्त्याच्या चमच्याने इथे मी 4 चमचे बडीशेप घेतलेले आहे। आता ही बडीशेप आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि नंतर सारख्याच चमच्याने 2 चमचे इथे मी धने डाळ घेतलेली आहे आणि नंतर सारख्याच चमच्याने 1 ते 1.5 चमचा इथे मी खडी साखर घेतलेली आहे आणि पुन्हा अर्धा चमचा इथे मी सुपारीचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि साधारण अर्धा चमचा इथे मी कात घेतलेली आहे। आता कात देखील खलबत्त्यात थोडीशी कुटून यामध्ये टाकलेली आहे आणि सोबतच यामध्ये 7 ते 8 लवंग देखील टाकायचे आहेत आणि सोबतच 4 चमचे ज्येष्ठ मधाची पावडर इथे मी घेतलेली आहे। आता यामध्ये तुम्ही ज्येष्ठ मधाच्या पावडरचा वापर कमी जास्त देखील करू शकता। सगळ्यात शेवटी यामध्ये मी 3 ते 4 विलायची टाकलेली आहे। आता यामध्ये आपल्याला साधारण 1.5 ते 2 चमचा गुलकंद देखील यामध्ये ऍड करायचा आहे, पण सध्याच यामध्ये मी हा गुलकंद ऍड करणार नाही। आता हे थोड्या वेळासाठी आपण हे मिक्सरचं भांडं साईडला ठेवून देऊ आणि त्या अगोदर आपण जी पाने साईडला ठेवलेली आहेत त्या पानाला आपल्याला खायचा चुना लावून घ्यायचा आहे। आता इथे मी जे सर्व साहित्य वापरलेलं आहे, तुमच्याकडे जर थोड्याफार प्रमाणात ते नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, जे ऑलरेडी आयतं खायचं पान भेटतं ते देखील तुम्ही यामध्ये ॲड करून ते मिक्सरला फिरू शकता, जेणेकरून हा तांबूस एकदम सुवासिक असा तयार होतो आणि खायला देखील चविष्ट लागतो। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे प्रत्येक पानाला हा चुना लावून घ्यायचा आहे। आता इथे थोडासा कॅमेरा माझा ब्लर होतोय त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, त्याबद्दल क्षमस्व। आता सारख्याच पद्धतीने सर्व पानाला हा चुना लावून घ्यायचा आहे आणि जास्त प्रमाणात देखील हा चुना लावून घ्यायचा नाही, थोड्याशाच प्रमाणात सर्व पानांना हा चुना लावून घ्यायचा। आता सर्व पानांना चुना लावून घेतल्यानंतर साधारण 2 मिनिटे ही पाने मी साईडलाच ठेवलेली होती, जेणेकरून हा चुना पूर्ण सुकेल आणि नंतर पुन्हा मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये माझ्याकडून एक साहित्य टाकायचं राहिलेलं होतं। तर सारख्याच चमच्याने मी इथे 4 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। हा किस देखील यामध्ये ॲड करायचा आहे आणि नंतर आपण जे पाने घेतलेले आहेत ते पाने हातानेच तोडून अशा पद्धतीने या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। आता हा तांबूल खाण्याची प्रथा देखील खूपच जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि अनेक धर्मात या विड्याच्या पाण्याचे विशेष महत्त्व आहे आणि जे मंगल कार्य घडतात त्या मंगल कार्यामध्ये देखील यजमानाच्या हातात पान सुपारी देतात आणि आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतो। त्या पूजामध्ये देखील आपण देवांच्या समोर 2 विड्यांच्या पानावर अखंड सुपारी ठेवतो। अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील या विड्याच्या पाण्याचा खूपच असा मान आहे। तर अशा प्रकारे सर्व विड्याची पाने हातानेच तोडून या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहेत आणि जास्त बारीक देखील ही पाने करायची नाहीत।
आता सर्व पाणी तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेली आहेत। आता हे सर्व जिन्नस आपल्याला थोडेसे जाडसर होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। पण अजून देखील मी यामध्ये गुलकंद ॲड केलेलं नाही। आता मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही हे थोडंसं जाडसर असं हे वाटण पाहू शकता। आता अशाच प्रकारचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। या स्टेजला सगळ्यात शेवटी मी इथे 1 ते 1.5 चमचा हा गुलकंद यामध्ये ॲड करणार आहे। आणि गुलकंद ॲड केल्यानंतर पुन्हा साधारण काही सेकंदासाठीच हे मिश्रण आपल्याला पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जास्त प्रमाणात देखील बारीक करून घ्यायचं नाही। आता सर्व जिन्नस मिक्सरला फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी माहूरगडावर जसा तांबूल भेटतो त्याच चवीचा आणि सुवासिक घरच्या घरी अगदी कमी वेळेमध्ये झटपट आपण हा तांबूल बनवलेला आहे। आणि हा तांबूल एकदम चविष्ट आणि एकदम सुवासिक असा बनून तयार होतो। तर या नवरात्रीत देखील तुम्ही अशा पद्धतीने हा सुवासिक आणि अगदी माहूरगडावर जसा तांबूल भेटतो त्याच पद्धतीचा हा तांबूल तुम्ही घरी देखील बनवू शकता। आणि तुम्ही माहूरगडावरचा तांबूल खाल्ला आहे का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल।